नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। तब्बल 17 वर्षांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागलाय। त्यावेळी या यूपीए सरकारचे लोक बोलायचे दहशतवादाला कुठला रंग नसतो, पण मालेगाव बॉम्बस्फोटानंतर त्यांनी भगवा दहशतवाद म्हटलं, भगवा आतंकवाद म्हणाले। हिंदू सहिष्णू आहे, त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेलाय। तो देशविघातक कृत्य करत नाही हे आजच्या निकालावरून स्पष्ट झालंय। न्याय उशिरा मिळालाय, त्यांना न केलेल्या कृत्याची शिक्षा भोगावी लागली आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत। कोल्हापूरहून मुंबईकडे जाताना उमरत जवळ एका हॉटेल समोर थांबलेल्या एसटी बसमधून कुरिअर बॉयकडील 95 लाखांचे दागिने आणि 32,000ची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना बुधवारी पहाटे घडली आहे। चोरट्यांपैकी एकाला पकडून प्रवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिले। या जबरी चोरीचे धागेदोरे तळबीड पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी दिली आहे। मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाच्या जमिनीच्या विक्रीला आव्हान देणारी जनहित याचिका अखेर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे। मालमत्तेच्या स्वरूपाचा मुद्दा आधीच निकाली काढण्यात आलाय, त्यामुळे या मुद्द्याशी संबंधित जनहित याचिकेत आता हस्तक्षेप करण्याची काहीच आवश्यकता नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय। साईबाबांनी दिलेल्या 9 नाण्यांचा वाद उफाळून आला असून यावरून आता अरुण गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। नाण्यांची सत्यता पडताळण्यासाठी साईबाबांच्या डीएनएची मागणी अरुण गायकवाड यांनी केली आहे। त्यामुळे अरुण गायकवाड यांच्या विरोधात शिर्डीकर एकवटले आहेत। लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी करत स्थानिक ग्रामस्थांनी शिर्डीतील मारुती मंदिरासमोर निषेध सभा घेतली। त्यानंतर गायकवाड यांच्या दुकानासमोर व घरासमोर जाऊन त्यांना शिर्डीतून काढून देण्याची मागणी करण्यात आली आहे। 1 ऑगस्ट हा दिवस राज्यभरात महसूल दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा पूर्णपणे आठवडा महसूल सप्ताह साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसुली काम वेळेच्या वेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणं, वसुलीच्या नोटीस पाठवणं, मोजणी करणं, अपील प्रकरणांची चौकशी करणं, महसुली वसुलीचं उद्दिष्ट पार करणं आणि काम वेळेच्या वेळी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करणं आदी कामं या सप्ताहात करण्यात येणार आहेत। नागपुरातील महाराजबाग प्राणी संग्रहालयात गुरुवारी 31 जुलै रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास एक मनोरुग्ण शिरल्यामुळे खळबळ उडाली। दरम्यान सीताबर्डी पोलिसांनी या मनोरुग्णाला पिंजऱ्याच्या बाहेर काढून ताब्यात घेतलंय। याबाबत संबंधित मनोरुग्णाच्या भावाला संपर्क साधण्यात आलाय। त्याचा भाऊ आल्यानंतर या मनोरुग्णाला भावाच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचं सीताबर्डीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांनी सांगितलंय। राज्यात लाडकी बहीण योजनेतील घोटाळा चर्चेत असतानाच आदिवासी विभागाच्या पंडित दीनदयाल स्वयं योजनेत छत्रपती संभाजीनगर येथे 1416 बोगस विद्यार्थी दाखवून शासनाची 6.5 कोटींची फसवणूक केल्याचं उघड झालंय। या प्रकरणी आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांनी तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत। प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांच्या फिर्यादीवरून प्राचार्य, लिपिक, एजंट आणि लाभार्थ्यांविरुद्ध पुंडलिक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। 16 वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 40 वर्षीय शिक्षिकेच्या डॉक्टर मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे। डॉक्टरने विद्यार्थ्याला एन्झायटी कमी करणारी औषधं दिल्याचा आरोप आहे। पोलिसांनी डॉक्टर महिलेला पश्चिम बंगालमधील तिच्या गावी शोधून अटक केली आहे। कोर्टाने तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। मुंबईतील या केसमध्ये शिक्षिकेला जून महिन्यातच बेड्या ठोकण्यात आल्या होत्या, परंतु गेल्या आठवड्यात तिला जामीन मिळाला तर तिची डॉक्टर मैत्रीण मुंबईतून पळून गेली होती। सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह सावंतवाडी, दोडा मार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यात वारंवार होणाऱ्या वीज खंडित समस्येने नागरिक आणि व्यावसायिकांना मोठा फटका बसतोय। विशेषतः गणेशोत्सवाच्या तोंडावर गणेश मूर्ती बनवणाऱ्या चित्रशाळांचे मोठे नुकसान होत आहे। या गंभीर प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एक आगळेवेगळे आंदोलन हाती घेतलंय। येत्या 10 ऑगस्ट रोजी मळेगाव आणि 15 ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर सत्यनारायण महापूजा आणि महाआरती करून थेट देवालाच साकडे घालण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। पार्ट टाइम काम करा, घरी बसून पैसे कमवा आणि ई-बाईक मिळवा या गोडगोड आश्वासनाच्या आमिषाने पुण्यात तब्बल 2000 नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। शुष्को युनिकॉर्न नावाच्या कंपनीने पार्ट टाइम जॉबसाठी नागरिकांना आकर्षित करत त्यांच्या नावावर कर्ज उभं केलं आणि त्यानंतर ना पगार दिला ना बाईक। स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फसवणूक झालेल्या अनेक तक्रारदारांनी आज पुण्याचे पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।